नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आई एकविरा देवी मंदिरासमोरील कान्होश्री मंगल कार्यालय ते महादेव मंदिराजवळची स्वच्छता करा, नागरिकांचे महापौरांना निवेदन। धुळे शहरातील आई एकविरा देवी मंदिरासमोरील कान्होश्री मंगल कार्यालय ते महादेव मंदिर तसेच नदीकिनारी मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरलेली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। या भागात कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याची गळती तसेच रस्त्याच्या कडेला साचलेली घाण यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित परिसराची तात्काळ स्वच्छता करून नियमित साफसफाईची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी मनपा महापौरांना नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। मी शत्रुघ्न तावडे जुनी धुळे भागातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ता। तरी जुनी धुळे भागात नदीकाठी आपलं गडीपासून तर महादेव मंदिरापर्यंत कान्होश्री भवन समोर नदीकाठी इतकी घाण झाली आहे। ते घाणमुळे काटेरी झुडपे आणि तिथं रोगराई आणि बरेचसे साप, बिच्छू, काटे असे झालेले आहे। तरी नदीकाठी वस्ती असल्यामुळे तिथं साप वगैरे घरात येतात, कुत्रे, आणि ते त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते। त्याच्यामुळे लवकरात लवकर ते साफसफाई हवी आणि परिसरातील जुनी धुळे भागातील मोकाटगुरे जे रात्री पाठी रस्त्यामध्ये बसलेले असतात, मोटरसायकली गाड्या येतात आणि दिवसा जे ते उडदंगा घालतात मोकाटगुरे, त्याच्यामुळे लहान मुलं व महिला यांना हानी होऊ शकते आणि हानी झालेली बी अगोदर तात्काळ त्याची बी कारवाई व्हावी। आणि जे गुरे आपले कुत्रे आहेत, ते कुत्रे अनेक जणांना चावा घेतलेला आहे। त्यांनी जे काही कुत्रे कावरून गेले त्यांचा बंदोबस्त व्हावा व ते कुत्र्यांमुळे मागे एक मुलगासुद्धा आमच्या गल्लीत वारलेला आहे, भोई गल्लीत। त्याला कुत्र्यांनी चावा घेतला होता, त्याचा इलाज 10-15 दिवस झाला सिव्हिलमध्ये, पण तो काही वाचू शकला नाही। तरी त्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून त्यांच्यावर काहीतरी उपाय करावा आणि त्यांच्यापासून नागरिकांची सुटका करावी।